महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर यांच्या आदेशानुसार तसेच तालुका विधी सेवा समिती पेठ वडगाव यांच्या वतीने 29 डिसेंबर 2025 रोजी अंबप येथे फिरत्या लोक अदालतीच्या निमित्ताने कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस.जे. पेंडे दुसरे सहदिवाणी न्यायाधीश पेठ वडगाव उपस्थित होत्या। यावेळी पेठ वडगाव वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट ए.डी. तांदळे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट यू.आर. पाटील, सरकारी वकील डी.ए. धुमाळे, सचिव ॲडव्होकेट एस.बी. पाटील, ज्येष्ठ विधिज्ञ डी.एम. जाधव यांच्यासह ॲडव्होकेट विनायक घाडगे, ॲडव्होकेट ओमकार शिंदे, ॲडव्होकेट उमेश माणगावे, ॲडव्होकेट सुप्रिया पाटील तसेच सहाय्यक गट विकास अधिकारी महाले यांची प्रमुख उपस्थिती होती। शिबिरात ॲडव्होकेट सुप्रिया पाटील यांनी फिरत्या लोक अदालतीची उद्दिष्ट व त्याचे फायदे सविस्तरपणे स्पष्ट केले। सरकारी वकील डी.ए. धुमाळे यांनी मोटार अपघात कायद्याविषयी मार्गदर्शन केले। अध्यक्षीय भाषणात एस.जे. पेंडे यांनी लोक अदालतीमुळे न्याय प्रक्रिया सुलभ व वेगवान होत असल्याचे सांगत नागरिकांना या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले। या फिरत्या लोक न्यायालयात दिवाणी विभागातील एक दाखल प्रकरण तसेच दाखलपूर्व एकूण प्रकरणे तडजोडीने यशस्वीरित्या मिटवण्यात आली। या कार्यक्रमास पेठ वडगाव वकील संघाचे पदाधिकारी, ज्येष्ठ विधिज्ञ तसेच अंबप ग्रामपंचायत क्षेत्रातील उपसरपंच, सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष, महिलांनी, ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला होता। न्यूज मराठी 24 साठी किशोर जासूद, अंबप। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार, जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।